विरोधकांचा विरोध 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यावर भेदभाव होणार नाही। नियत साफ असल्याने शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। परिसीमन विधेयकाबाबत विरोधकांकडून भ्रम पसरवला जातोय। दक्षिणेकडील राज्यांची ताकद कमी होणार नाही। दक्षिणेकडील राज्यातल्या खासदारांची संख्या 129 वरून 195 होणार। अमित शहांची माहिती। घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेने नेतोय। 50% जागा वाढवल्या नाहीत तर दक्षिणेतले खासदार कमी होतील। खासदार अरविंद सावंत यांचं विधान। पंतप्रधान मोदींकडून ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न। सरकार ओबीसी आरक्षणावरून पळ काढतंय। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा। महिलांना काहीतरी देतो या भ्रमात आपण राहू नये। आरक्षण महिलांचा हक्क, आपण त्यांना वंचित ठेवलं। महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचं कारण नाही। लोकसंख्येनुसार मतदारसंघ ठरवल्यास ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व कमी होईल। अमोल कोल्हेंचं वक्तव्य। तर महात्मा फुलेंना 200व्या जन्मवर्षातही भारतरत्न देऊ न शकल्याने नाराजी व्यक्त। नगरसेवक पद